असं पीठ मळून घेतलंय आपण. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, ह्याप्रमाणे बघू शकता. आता आपण ह्यातला थोडासा गोळा घेऊन गोल पारी करून घेऊया मोदकाची. हे बघा, ह्याप्रमाणे मी पारी घेतले, थोडंसं तूप लावून घेतलंय. असं असं करून हाताने मोठे करून घ्यायचे आपल्याला. प्रकारे ह्याला आता कळ्या पाडून घ्यायच्या, जेवढ्या जवळ होऊ शकतील तेवढ्या. पातळ पातळ. हे बघा, सर्व बाजूने कळ्या पाडून झाल्यात. आता यामध्ये आपण मोदकाचं सारण भरून घेऊया आणि ह्याला असं हे करूया, आपण बंद करूया. एका साईडने झालं पाहिजे असं. मोदक छान असा बंद करून झालाय. मोदकाला कळ्या बघू शकता तुम्ही किती छान झालंय. जवळ जवळ एकदम असे 12 मोदक करून घेणार आहे मी. त्याचप्रमाणे सर्व मोदक आपण भरून घेणार आहोत. हे बघा, छान असे 12-13 मोदक मी बनवून घेतले आहेत. इथे असं एक ताट घ्यायचे, त्याला सगळीकडे असं तूप लावून घ्यायचे चाळणीला. हे बघा, चाळणीला चांगलं तेल लावून त्यामध्ये आपण मोदक ठेवून घेतले आहेत. आता आपण एक एक असा केशरचा धागा त्याच्यावर लावणार आहोत. असं ह्या प्रकारे सर्व मोदकावर लावून घेऊया. छान असं सगळीकडे केशर लावून घेतलं आहे मी. इथे उकड काढलेल्या पाण्यातच, टोपातच मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि त्यावर अशी चाळणी ठेवणार आहे 10 मिनिट वाफळवण्यासाठी. तुम्ही पण असंच करा, वाफ जाऊ नये, नाहीतर मोदक छान उकडत नाही आहेत. आता यावर ठेवूया झाकण, 10 मिनिट उकळून घेऊया. मोदक आपले छान वाफवून झालेत. आता आपण वरचं ताट काढूया. हे बघा, किती छान असा केसरचा सुंदर रंग आलेला आहे. गॅस बंद करून आपण मोदक थंड व्हायला ठेवूया. कशी वाटली तुम्हाला मोदकची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, आपले किती छान असे मोदक झाले. एक मी वाटीमध्ये काढून घेतला आहे, तुम्हाला फोडून दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत होतात हे बघा. आणि ह्याची आपण पारी पण एकदम पातळ केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.